उद्धव ठाकरे यांच्यासोबत वैचारिक आणि राजकीय मतभेद असले तरी उद्धव ठाकरे हे चांगले नेते आहेत, कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिले नाही, जातीच्या आधारावर राजकारण केले नाही। मात्र महाराष्ट्रात जातीची राजनीती ही बाळासाहेब ठाकरे यांनी आणली आहे। या राजनीतीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कधीही महत्त्व दिले नाही, असं खोचक वक्तव्य इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेवेळी केलं। नाही, दोघे सगळे लोक मित्र आहे, म्हणजे असं नाही हे की ठीक आहे राजनीतिक माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे वैचारिक मतभेद राजनीतिक मतभेद असेल, पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे। त्यांचे ते वडील करत होते, बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे। जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणलेली आहे, हे सत्य आहे। पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यनेही कधीही याला महत्त्व दिलं नाही। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जबरदस्त बॅटिंग केली, यामुळे लांजा तालुक्यातील पानोरे गावातील एक घर आणि 7 गोठ्यांचे नुकसान झाले। सध्या इथल्या घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। तसेच गावातून जाणारा मुख्य रस्ता देखील या पावसाने खचला असून रस्त्याला भेगा गेल्या आहेत। तिरुपती बालाजी प्रमाणे अगदी दिलेल्या वेळेत टोकन पद्धतीने विठ्ठलाच्या दर्शनास आज सुरुवात करण्यात आली। हे दर्शन आज प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले असून सकाळी 10 ते 11 या एका तासाच्या पहिल्या स्लॉट मधील 200 भाविकांना दर्शनासाठी मंदिरातील विशेष प्रवेशद्वाराने प्रवेश देण्यात आला। टोकन स्कॅन सिस्टीम यावेळेला वापरण्यात आली, तर प्रथम येणाऱ्या 10 भाविकांवर मंदिर समितीच्या वतीने पुष्पवृष्टीही करण्यात आली। त्यामुळे भाविकांना आता दिलेल्या वेळेत अगदी सहज आणि सुलभरित्या 1 तासात दर्शन होणार आहे, यामध्ये आता तिळमात्रही शंका नाही। आज मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शनाची चाचणी करण्यात आली। त्या निमित्ताने एकूण 6 स्लॉट करण्यात आले। प्रत्येक स्लॉट मध्ये 200 लोक सोडण्यात आले। आज एकूण 1200 लोकांची व्यवस्थापना झाली। योगायोग म्हणजे आज 6 स्लॉट आज एकूण पूर्ण झालेले आहेत आणि खरं तर आता स्ट्रक्चर नसताना सुद्धा आज मंदिर समितीने धाडस केलं, कारण आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आदेश होता की लोकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी मंदिर समिती ही प्रयत्नशील राहिली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आम्ही तेच प्रयत्न करत आहोत। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झाले असून जिल्ह्यातील वाघरुल घाटातून पालखीने प्रवेश केलाय। ज्ञानोबा तुकाराम आदी शक्ती मुक्ताबाईचा जागर करीत भगवा पताका हाती घेऊन पाऊस वाऱ्याची तमा न बाळगता मराठवाड्यात पालखीत दाखल झाली आहे। विठू नामाच्या गजरासह काळ्या आईची चिंता सावळ्या विठ्ठलाला असं म्हणत मराठवाड्यातील शेतकरी या वारीत सामील झाले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांचं आणि सर्व नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहो, तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना पांडुरंगा चरणी असल्याचे दिंडी चालक हरणे महाराज यांनी सांगितले। आदिशक्ती मुक्ताईंचा हा पालखी सोहळा दिनांक 6 जूनला जळगाव जिल्ह्यातून त्यांनी प्रस्थान केलं। 30 दिवसाच्या प्रवासामध्ये 2 दिवसात जळगाव जिल्ह्यामध्ये चालतो, 8 दिवस बुलढाणा जिल्ह्यातून चालतो। जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ हा 5 ते 6 दिवस असतो। बीड जिल्ह्यामध्ये 7 दिवस, धाराशिवमध्ये 4 आणि सोलापूरमध्ये 4 असा 30 दिवसाचा प्रवास करून पंढरपूरला हा सोहळा पोहोचतो। महाराष्ट्रातील हा 7 मानाच्या ज्या काही पालख्या आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, त्यामध्ये श्री संत म्हणून एकमेव असलेल्या मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आहे।
महावितरणाकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले असून या स्मार्ट मीटरला नागरिकांकडून मात्र कडाडून विरोध होताना दिसत आहे। हा विरोध डावलून स्मार्ट मीटर बसवणाऱ्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना काल ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली। शिवसेनेचा रुद्र अवतार पाहून या कर्मचाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला। स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केला तर चांगलाच धडा शिकवू असा इशारा देखील यावेळेला शिवसैनिकांकडून देण्यात आला। सर्वप्रथम तर या हुकुमशाही विरोधात आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात अशी कुठल्याही प्रकारची जी हुकुमशाही दडपशाही चालू नव्हती, परंतु या महाराष्ट्राच्या सध्याच्या दडपशाही राजकारणाला या स्मार्ट मीटरनी या नागरिकांना एक कंटाळा या ठिकाणी आणलेला आहे। सर्वप्रथम नागरिकांची सक्ती नसताना देखील नागरिक सांगतायत की आम्हाला स्मार्ट मीटरची आवश्यकता नाही आहे, तरी देखील बळजबरीने या अडाणीच्या वतीने हे स्मार्ट मीटर लावण्याचं काम या ठिकाणी चाललेलं होतं। नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यास आम्हाला तक्रार केली असता आम्ही तातडीने या ठिकाणी आलो। योगीधाम परिसरातील ही इमारत आहे, या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्या आमचे शिवसेना उपनेते जे आहेत विजयजी बंड्या साळवीसाहेब त्यांनी आम्हाला आदेश दिले होते। त्यांनी MSCBवरती हा मोर्चासुद्धा नेला होता। त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं ज्यावेळेस हे मीटर सक्ती करतील त्यावेळेस तुम्ही शिवसैनिक काय असतो हे त्या ठिकाणी दाखवून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे। त्याच अनुषंगाने आम्ही काल 4 हात केले आणि जुने स्मार्ट मीटर लावलेले होते ते आम्ही काढून परत जुने मीटर या ठिकाणी आम्ही लावून दिलेले आहे। येवला तालुक्यातील नगरसूल सायगाव परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दृश्य दिसून आले। यावेळी सर्वत्र शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अक्षरशः बांध फुटून पाणी वाहत असल्याचे चित्र नरसुला गावातील परिसरात निर्माण झाले। आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले तर अनेक ठिकाणी पेरलेले बी देखील या पावसामुळे वर आले आहेत। सायगाव आणि परिसरामध्ये गेल्या 3 दिवसापासून सलग पाऊस होतोय, परंतु आज दुपारी 3 ते 4 दरम्यान खूपच मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीला वगैरे वड्यांना वगैरे चांगल्या प्रमाणात पाणी आलेले आहे आणि नुकतीच 3-4 दिवसापूर्वी खरीपाची पेरणी मका सोयाबीन वगैरे झालेली होती, परंतु त्या उतरण क्षमतेला या पावसाचा थोडाफार प्रमाणात मार बसणार आहे। परंतु पुढच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने याचा विहिरींना आणि याच्यासाठी फायदा होणार आहे पुढच्या पिकांसाठी। त्यामुळे सायगाव आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण तयार आहे। हिरानंदिनी इस्टेट परिसरातील निसर्गरम्य कावेसर तलावाच्या काँक्रिटीकरणासह सुशोभीकरणाला रहिवाशांचा वाढता विरोध असून आज मुसळधार पावसात रहिवाशांनी पुन्हा एकदा एल्गार केला। यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी केलेल्या निदर्शनानंतर आज कावेसर तलाव वाचवा घोषणा देत मोठ्या संख्येने रहिवाशांनी एकत्र येत जनजागृती करण्यासाठी रॅली काढली। त्यात शाळेतील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला। महापालिकेने सुशोभीकरणाचा निर्णय रद्द करेपर्यंत ही काँक्रिटीकरणाविरोधातील लढाई सुरूच राहील असा इशाराही मोर्चातून देण्यात आला। सिनियर सिटीजनच्या तर्फे मी बोलते की आम्हाला जरुरी नाही आहे सिमेंटायझेशनचं, मातीवर पावलं फिरवणं आम्हाला आवडेल आणि या वयात आम्हाला शांत जागेची जरूर आहे जी इथे आम्ही उपभोगतो त्याला धक्का लागू नये असं मला वाटतं। तर जंगलाचं जोपासन करतो तसंच तलावांचं पण आपण केलं पाहिजे आणि ही जागा राखीव ठेवली पाहिजे मुलांसाठी तसंच सिनियर सिटीजनसाठी पण। ही सुंदर गोष्टी जी देवानी निर्माण केली आहे, जसं हिमालय पर्वत असो किंवा व्हॅली ऑफ फ्लावर्स असो, ते का आपण जास्त सुंदर करू शकतो का? अजिबात नाही। जे बॅलन्स आहे इकडे छोट्या छोट्या प्राण्यांचे, किडे, झाडं आणि जी झाडं पण आहे ती नेचर म्हणजे नैसर्गाची झाडं आहेत, त्यांना आपण बदलू शकत नाही। आपली मुलं आपल्या मुलांना तिकडे जाऊन हे काय, हे फूल कुठलं आहे, हा किडा कुठला आहे, हे पक्षी कुठले आहेत, हे मासे कुठले आहेत, हे बघायला इथे एकही जागा राहिलेली नाही आहे। आपल्या मनाच्या शांतीसाठी जर कुठे शांतपणे जाऊन बसायचं झालं तर मनाच्या शांतीसाठी बसायला आपल्याकडे जागा राहिली नाही आहे। सगळीकडे कॉन्क्रीट जंगल आहे। ही छोटीशी जागा आहे आपली, ती आपण सोडावी। आपल्या ह्या सगळ्या म्हणजे मला तरी वाटतं, मी लहान मुलांची डॉक्टर आहे म्हणून मला पुढच्या पिढीची खूप चिंता वाटते आहे। कुठेही काही जागा नाही जिथे मुलं शांतपणे नेचरपासून जे शिकू शकतात, ती एकच जागा राहिली, ती सोडावी असं माझं ठाम मत।
जिल्हा क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय सभागृहात आजपासून 2 दिवसीय विदर्भ प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धेला जल्लोषात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन आणि टेबल टेनिस असोसिएशन ऑफ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत विदर्भातील 11 जिल्ह्यातील तब्बल 227 खेळाडूंना सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अनेक चुरशीचे सामने रंगले. प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला. मेन उद्देश म्हणजे टेबल टेनिसचे म्हणजे खेळाडू वाढले पाहिजे, कारण मध्ये जवळपास 25-30 वर्षापूर्वी चंद्रपूरमध्ये खूप चांगलं वातावरण होतं. त्यावेळेस ते भास्करवार, जितेंद्र मर्दा हे लोक चांगले खेळायचे. आता वयोमानानुसार ते आता तिथून निवृत्त झाले. पण आता म्हणजे टेबल टेनिसचा स्तर याच्यासाठी उंचावण्याचे म्हणजे ऑलरेडी उंचावलेलाच आहे, कारण यावेळेस महाराष्ट्रामध्ये 5 प्लेयर नॅशनल चॅम्पियन झालेले आहे. पहिल्यांदा झाला आहे महाराष्ट्राचे प्लेयर नॅशनल चॅम्पियन झालेले आहे. त्याच्यामुळे हा उत्साह असा वाढतच राहिला पाहिजे आणि ही जी जनरेशन आहे ही थोडी मोबाईल पासून दूर झाली पाहिजे, हा एक उद्देश आहे. कल्याण पूर्व लिंक रोडवर पुन्हा एकदा अपघात झाला असून 4 चाकी गाडी डिवायडरवर चढली आणि हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शी समजलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून याच मार्गावर याच ठिकाणी वाहनांचा ताबा सुटून यापूर्वी अनेक अपघात झाले होते. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे किती गरजेचे आहे हे सांगण्यात येत आहे.